नमस्ते मित्रांनो, असं म्हणतात ना की कमवायला खूप कष्ट करावे लागतात, परंतु गमवायला फक्त एक छोटीशी चूक देखील खूप मोठं कारण ठरू शकते. आणि असंच काहीतरी या लोकांच्या बाबतीत देखील घडलंय. हे लोक जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे सोशल मीडियावर फार फेमस झालेले लोक आहेत. यांचे इंस्टाग्राम आणि युट्यूबवर हजारो करोडो फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत. परंतु या लोकांची आज अशी स्थिती झाली आहे की त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर निघणं देखील मुश्किल झालंय. या लोकांच्या घराबाहेर लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली. फक्त एवढंच नाही की या लोकांच्या विरोधात FIR देखील नोंदला गेला आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील या लोकांच्या प्रकरणात हस्तक्षेप केलाय. म्हणजे हे प्रकरण किती मोठं घडलं असेल याचा विचार करा. या लोकांनी अशी काय चूक केली, नेमकं या लोकांनी काय कांड केलं, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर झालं असं, हा जो व्यक्ती तुम्हाला दिसतोय ना, याचं नाव आहे समय रैना. आणि तो आपल्या युट्यूब चॅनलवर एक असा प्रोग्राम घेतो ज्याचं नाव आहे इंडियाज गॉट लॅटेंट. या आपल्या शो मध्ये तो काही अशा लोकांना जज म्हणून बोलवतो की जे कॉमेडी करू शकतात. ते कॉमेडी क्षेत्रातलेच असतील असं काही नाही, परंतु त्यांना युट्यूबवर जास्त मानणारे लोक आहेत, अशा लोकांना तो आपल्या या शो मध्ये बोलवतो. आणि त्याच्या या कार्यक्रमामध्ये बाकीचे दुसरे सहभागी लोक येऊन कॉमेडी करत असतात. परंतु या कार्यक्रमात केली जाणारी कॉमेडी ही साधी सुधी नसते. पूर्ण अश्लील शब्दात या कार्यक्रमात कॉमेडी केली जाते. आणि अशा शो मधून ते लोकांचं मनोरंजन करतात. नेहमीप्रमाणे या समय रैनाने आपल्या या इंडियाज गॉट लॅटेंट या शो मध्ये या सगळ्या लोकांना बोलवलं होतं. यातला हा जो व्यक्ती आहे ना, याचं नाव आहे रणवीर अलाहाबादिया. आणि कार्यक्रमात आलेली ही जी मुलगी आहे अपूर्व मखीजा, या मुलीने आई वडिलांबद्दल या कार्यक्रमात एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केलं की ते या ठिकाणी मी बोलू पण शकत नाही. हा जो रणवीर आहे ना, हा साधा सुद्धा व्यक्ती नाही. याचे इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर करोडो फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत. हा रणवीर अलाहाबादिया आपल्या युट्यूब चॅनलवर मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतो. या ठिकाणी पहा तुम्ही, आपले नितीन गडकरी साहेब आहे, यांची देखील या व्यक्तीने मुलाखत घेतलेली आहे. या रणवीरला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडून मिळालेला आहे. आणि हा एवढा फेमस आहे की तो तुम्हाला विराट आणि अनुष्का सोबत देखील दिसेल. विराट आणि अनुष्काने त्याला फॉलो देखील केलेलं होतं इंस्टाग्रामवर. परंतु हे प्रकरण झाल्यानंतर इंस्टाग्रामवरून विराट आणि अनुष्काने त्याला अनफॉलो करून टाकलं. त्याचं असं बोलणं आणि त्याचा हा व्हिडिओ पाहून त्याचे फॉलोअर्स सबस्क्रायबर एवढे संतापले की एकाच दिवसात 2 ते 2.5 मिलियन सबस्क्रायबरनी त्याला अनसबस्क्राईब करून टाकलं. एवढा प्रसिद्ध झालेला हा युट्यूबर, जो आपल्या युट्यूब चॅनलवर धार्मिक गोष्टी करतो, हनुमान चालीसा समजावून सांगतो, मेडिटेशन समजावून सांगतो, अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतो, अशा अवॉर्ड देखील मिळवतो. आणि हा व्यक्ती अशा शो मध्ये जातो ज्या शो मध्ये फक्त अश्लील लँग्वेज वापरली जाते. आणि त्या शो मध्ये तो असं काहीतरी बोलून जातो की त्याला आज लोकांना तोंड दाखवणं देखील मुश्किल झालंय. त्याची एवढ्या दिवसाची मेहनत, एवढ्या दिवसाची सफलता फक्त एका शो मुळे गेली. पुन्हा त्याला त्याचं एवढं सगळं नाव कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतील हे फक्त त्यालाच माहिती आहे. आता आपलं सगळं संपलं म्हणून त्याने खंत पण व्यक्त केली आहे, लोकांची माफी पण मागितली आहे. परंतु जे फॉलोअर्स आहेत, ते सबस्क्रायबर आहे, त्यांनी याच्यावर एवढा विश्वास ठेवला, त्याला एवढा पैसा कमवून दिला, त्याला एवढं नेम फेम दिलं, आणि त्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं एखाद्या कार्यक्रमात जाऊन हे लोकांना आवडलं नाही. आता मला तुम्हाला विचारायचंय की कॉमेडीच्या नावाखाली एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं कितपत योग्य आहे. आणि अशा कार्यक्रमात फक्त पुरुष नाही, महिला पण मागे नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.